कापसाच्या पळाट्या असतात त्या पळाट्यावर आपलं सरण रचत स्वतःला संपवलेलं आहे. त्यानं त्याचा स्वतः फासावर गेला आणि आपली स्वतःच काड्याची डबी काडी लावून त्यानं त्याचा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेल्या साळवा गावामध्ये एक भयावह घटना घडलेली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील जो कापसाचे जे गंजे असतात, कापसाच्या पळाट्या असतात त्या पळाट्यावर आपलं सरण रचत स्वतःला संपवलेलं आहे. ही आत्महत्या ही सरकारचा अपयशीपणा म्हणावा लागेल. कारण सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या जरी फडणवीस सरकारने सध्या 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिलेली आहे, मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या यातूनही थांबताना बघायला मिळत नाहीत. तीच घटना आज हिंगोलीमध्ये घडलेली आहे. या जर बघायला गेलं तर आपण बघू शकता या ठिकाणी धगधगतं सरण आहे आणि याच ठिकाणी दत्तराव माकणे यांनी आपली आत्महत्या केलेली आहे. त्यांनी स्वतःचं सरण स्वतःच आपल्या हाताने रचून या ठिकाणी आपली आत्महत्या केलेली आहे. आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत, बंधू आहेत. दादा, आपण आज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद दिलेली आहे. नेमका काय प्रकार घडलेला आहे, या आत्महत्या मागील कारण काय? ते सर काल संध्याकाळचा 7 वाजता घरून आला. तर घरून आल्यावर शेताकडे आला. शेती त्याचे हरभरे काढलेले होते ऑलरेडी पोते. तर घरच्याला वाटलं बा शेती पोतेजवळ झोपायला गेला. त्यानंतर त्यानं 7:19 आमच्या भावाच्या मुलाला कॉल केला. ते म्हणे तुला भेटायचं म्हणे, तू कुठं असतं? ते म्हणे मी बाहेर आहो बाबा, आम्ही अर्ध्या तासात घरी आलो. तर ते भावाचा मुलगा अर्ध्या तासात घरी आला आणि त्याला फोन लावला आमच्या भावाला मुलाने की बाबा मी घरी आलो. तर त्यानं फोन उचलला नाही. त्या टायमामध्ये त्यानं ते मोबाईल बाजूला ठेवून, चप्पल बाजूला ठेवून 20-25 फुटाच्या अंतरावर त्यानं त्याचा स्वतः फासावर गेला आणि आपली स्वतःच काड्याची काडी लावून त्यानं त्याचा साधारण किती शेतीचं कर्ज होतं, सावकारी कर्ज किती होतं आणि शेतीचं देखील बँकेचं कर्ज किती असायला पाहिजे? साधारणपणे 1.5 लाख रुपये बँकेचं कर्ज आहे आणि 2-1 लाख रुपये समजा खाजगी कर्ज आहे सावकारी. घरामध्ये परिवारात कोण कोण आहे सदस्य? तुम्ही किती भाऊ होते आणि त्यांच्या आता अर्धांगिनी असतील किंवा मुलगा असेल, असे किती आहेत घरामध्ये? घरामध्ये आम्ही 4 जण भाऊ, आई वडील आहेत आम्हाला आणि त्यांच्या याच्यामध्ये घरामध्ये त्यांना 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे आणि एक त्यांची फॅमिली. असं त्याचा 4 माणसाचं कुटुंब आहे आणि त्याची फॅमिली बिमार आहे. आणि काय झालेलं आहे? ते अर्धांग वायू झाला होता. तर थोडं झाली चांगली, चालता येत नाही थोडं जोरात, लंगडत चालता. आत्महत्या करण्यापूर्वी आधी तुमच्याशी कधी बोलणं झालं? माझ्याशी अगोदर 1-2 महिन्याआधी असं एकदा दोनदा बोलणं झालं होतं. म्हणजे माझ्याकडं कर्ज आहे, मला हे अमुकचे पैसे द्यायचे, बँकेचे कर्ज आहे, जे आहे ते माझं एवढा होत नाही, कर्ज फिटत नाही. तर मी म्हणलं आज मी उद्या फिटल कर्ज काय करणार आहे. त्यांचं असं बोलणं एकदा दोनदा झालं होतं. हो, निश्चितच या ठिकाणी जर बघायला गेलं तर आज भयानक परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे. आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर बाजूला गहूचा आहे, त्यांचाच गहू आहे, मात्र या गव्हाच्या शेजारीचा जो फास होता त्या फासावर त्यांनी आपली सरण रचून आत्महत्या केल्याचं या ठिकाणी चित्र दिसतंय. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.